अहो, एक मिनिट ऐका. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय, की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही. काय होतं, की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं, की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो. माझी विनंती एक आहे, की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा, की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा. आणि तिथं काय काय कारवाई केली ते आम्ही विचारतो आज. अण्णा धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या आईची भेट घेतली आहे. माहिती समोर आली. त्यांची विचारपूस केली तब्येतीची. अहो, मग घेतलीच पाहिजे ना. वाल्मिक कराडांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे. ते आता इकडे गेलेले आहेत 302 आणि याच्यामध्ये, मग त्यांना जाऊन भेटायचं कामच आहे त्यांचं. ते भेटले असतील, त्यात काय विशेष. विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला. विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला. आता ते एकदम याच्यामध्ये सापडले तर कोणी अहो, एक मिनिट ऐका. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय, की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही. काय होतं, की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं, की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो. माझी विनंती एक आहे, की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा, की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा. माझा फोकस अजून भरपूर आहे ना. संतोष देशमुखचं एवढं झालं म्हणजे संपलंय का? आणखी बरेच फोकस आहे. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे. त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे. आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं, आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का? आगंतुक मुळं आणखी किती सापडतायत? हे एकच सोटमूळ ताब्यात आलेलं आहे. आगंतुक मुळं अजून बाकी आहेत ना. या प्रकरणावरून तुम्ही काल मागच्या वेळेला तुम्ही अजित पवारांना भेटला होता, तर तुम्ही त्यांना काही मागणी केलेली होती का? धनंजय मुंडेंवर कारवाई करावी? नाही. माझ्या मतदारसंघाचं काम होतं. माझ्या मतदारसंघाचं काम त्यांना मी सांगितलं. आणि तिथं काय काय कारवाई केली ते आम्ही विचारतो आज. अण्णा धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या आईची भेट घेतली आहे. माहिती समोर आली. त्यांची विचारपूस केली तब्येतीची. अहो, मग घेतलीच पाहिजे ना. वाल्मिक कराडांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे. ते आता इकडे गेलेले आहेत 302 आणि याच्यामध्ये, मग त्यांना जाऊन भेटायचं कामच आहे त्यांचं. ते भेटले असतील, त्यात काय विशेष. विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला. विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला. आता ते एकदम याच्यामध्ये सापडले तर कोणी अहो, एक मिनिट ऐका. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय, की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही. काय होतं, की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं, की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो. माझी विनंती एक आहे, की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा, की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा. माझा फोकस अजून भरपूर आहे ना. संतोष देशमुखचं एवढं झालं म्हणजे संपलंय का? आणखी बरेच फोकस आहे. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे. त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे. आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं, आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का? आगंतुक मुळं आणखी किती सापडतायत? हे एकच सोटमूळ ताब्यात आलेलं आहे. आगंतुक मुळं अजून बाकी आहेत ना. तुम्ही काल मागच्या वेळेला तुम्ही अजित पवारांना भेटला होता, तर तुम्ही त्यांना काही मागणी केलेली होती का? धनंजय मुंडेंवर कारवाई करावी? नाही. माझ्या मतदारसंघाचं काम होतं. माझ्या मतदारसंघाचं काम त्यांना मी सांगितलं.